गुड बाय 2024. 2024 हे वर्ष होतं निवडणुकांचं, जगभरातल्या निवडणुकांचं, विजयाचं, पराभवाचं, गोंधळाचं, गडबडीचं, धावपळीचं आणि सगळ्या लोकांना आपला आवाज मांडण्याची संधी देणारं. नमस्कार, मी आरती कुलकर्णी, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड बाय 2024 यामध्ये सरत्या वर्षातल्या अशा 5 महत्त्वाच्या घटना आपण बघणार आहोत की ज्यांनी आपल्यावर मोठे परिणाम केलेले आहेत. महाराष्ट्र, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असे 3 व्हिडिओ आम्ही करणार आहोत. आज पहिला व्हिडिओ आपण करतोय महाराष्ट्रातल्या टॉप 5 घटनांचा. पहिली घटना महाराष्ट्रामधली आहे महायुतीचा महाविजय आणि लाडकी बहीण योजना. महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला. 230 जागांपेक्षा जास्त जागा महायुतीला एकट्यानं मिळालेल्या आहेत. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक जास्त 132 जागा मिळाल्या एकट्याच्या बळावर. त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मिळून जेवढ्या जागा होणार नाहीत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकट्याला मिळालेल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपला एवढ्या जागा मिळाल्यामुळे अर्थातच भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे नक्की होतं. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंनी मोठा दबाव भाजपवर आणला. बरंच राजकीय नाट्य घडलं. मुख्यमंत्री कोण याच्यावर चर्चा सुरू राहिल्या. पण अखेर मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला या निवडणुकांमध्ये केलेली मदत हा मोठा चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने संघ, भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं नेतृत्व हे सगळं महाराष्ट्रामध्ये जुळून आलं. महायुतीच्या या विजयाचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं महिलांना दरमहा 1500 रुपये दिले. एवढंच नव्हे तर भाऊबीजेला एकदम हप्ता मिळाला सगळ्या लाडक्या बहिणींना आणि याचं रूपांतर महायुतीच्या एवढ्या मोठ्या विजयामध्ये झालं असं म्हटलं जातं. या योजनेचं नाव जरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असलं तरी सुद्धा भाजप, अजितदादा, एकनाथ शिंदे या सगळ्यांनाच याचा मोठा फायदा मिळाला. त्याबरोबरच मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसींचं आंदोलन हे मुद्दे सुद्धा या निवडणुकीमध्ये गाजले. पण लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणलं असं म्हटलं जातं. या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. ईव्हीएमवर शंका घेतल्या गेल्या, निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका घेतल्या गेल्या, पण कोणताही ठोस पुरावा विरोधकांकडे नव्हता. याच ईव्हीएमच्या आंदोलनावरून मार्कडवाडी हे महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. कारण मार्कडवाडीमध्ये मतपत्रिकांच्या वर मतदान करण्याचं एक मोठं आंदोलनच उभं राहिलं आणि ईव्हीएमच्या विरोधातलं आंदोलनाचं एक केंद्रस्थान मार्कडवाडी बनलं. जसं मनोज जरांगेंमुळे आंतरवाली सराटी प्रसिद्ध झालं, अण्णा हजारेंमुळे राळेगण सिद्धी प्रसिद्ध झालं, तसंच ईव्हीएमच्या आंदोलनामध्ये मार्कडवाडीचं नाव नेहमी चर्चेमध्ये असणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये 5 वर्षांसाठीचं स्थिर सरकार स्थापन झालं आहे असं आपण म्हणूया. पण त्याबरोबरच महाराष्ट्राच्या वेबसिरीजची जी आहे ही राजकारणाची, त्याचा पुढचा भाग महापालिका निवडणुकांमध्ये असणार आहे आणि मुंबई कोणाची, पुण्यावर कोणाचं वर्चस्व, त्याबरोबरच आणखी महापालिकांमध्ये काय काय होतंय यावर पुढच्या वर्षी आपली नजर असणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी 2025 हे वर्ष सुद्धा निवडणुकांचं असणार आहे. महाराष्ट्राच्या टॉप 5 मधली दुसरी घटना आहे लोकसभा निवडणुकांची. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला की नरेंद्र मोदींचा, हा प्रश्न आता वारंवार विचारला जाणार आहे. कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं भाजपच्या पारड्यात म्हणावी तशी मतं टाकली नाहीत आणि त्याचे परिणाम केंद्रामध्ये सुद्धा झाले. एनडीएचं सरकार आलं पण महाराष्ट्रामध्ये अपेक्षे एवढी मतं मोदींना, भाजपला मिळाली नाहीत. लोकसभेच्या 5 टप्प्यात निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या. नरेंद्र मोदींच्या सारख्या सभा इथे होत होत्या. शरद पवार तर असं म्हणाले की मोदी आठवडा मंत्री झालेले आहेत.
आणि ते सारखे महाराष्ट्रात येतात, पण त्याचा परिणाम निकालांमध्ये मात्र दिसला नाही. नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर लक्ष केलं, त्यांना भटकती आत्मा असं म्हटलं, त्यांच्यावर कडवट शब्दामध्ये टीका केली. त्याचाही उलटा परिणाम झाला आणि भाजपला कमी जागा मिळाल्या. त्याबरोबरच असली कोण नकली कोण याचा निकाल लोकसभा निवडणुकीमध्ये लागणार होता. अजितदादा भाजप सोबत होते आणि देशभरामध्ये भ्रष्ट नेत्यांना भाजपने कसं पुढे आणलेलं आहे हे दाखवण्यासाठी विरोधक अजितदादांची पोस्टर्स दाखवत होते. इतका मोठा परिणाम होता आणि त्याचा फटका भाजपला महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसला. त्याबरोबरच या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरामध्ये संविधान बदल हा विषय खूप चर्चेमध्ये होता. जर भाजप बहुमतापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या तर राज्यघटनाच बदलली जाईल असं एक नॅरेटिव्ह विरोधकांनी चालवलं आणि त्याचा सुद्धा फटका भाजपला बसला आणि भाजपला स्वतःच्या बळावर लोकसभेमध्ये बहुमत मिळवता आलं नाही. महाराष्ट्र त्याबरोबरच मुंबई याच्यावर वर्चस्व कसं गाजवायचं हा मुद्दा भाजपच्या मनात तसाच राहिला. लोकसभेच्या पराभवाचं उट्ट भाजपनं विधानसभेमध्ये काढलं आणि महाराष्ट्र मिळवला. पण तरी सुद्धा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या तब्बल 13 जागा आणि भाजपला केवळ 9 जागांवर मानावं लागलेलं समाधान हे बड्या बड्या नेत्यांच्या जिव्हारी लागलेलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मला मोकळं करा, मला पक्ष कार्यासाठी जाऊ दे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या नेत्यांना याची कबुली द्यावी लागलेली होती. पण नंतर मात्र लोकसभेत झालेल्या चुका भाजपनं महाराष्ट्रामध्ये सुधारल्या आणि महायुतीला भरघोस यश लोकसभेमध्ये मिळालं. लोकसभेमध्ये दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात संधी दिली गेली नाही. या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा ठरला. मराठा आरक्षण आंदोलन विरुद्ध ओबीसींचं राजकारण हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजला. महाराष्ट्राच्या टॉप 5 मधली तिसरी घटना नेमकी हीच आहे. मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन विरुद्ध छगन भुजबळांनी ओबीसींच्या वतीनं उठवलेला आवाज. मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष लावून धरण्यात येत होती, पण निवडणुकांच्या निमित्तानं हे जी मागणी आहे त्याचं रूपांतर मोठ्या आंदोलनामध्ये झालं. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये करा ही मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आणि या प्रश्नावर ते सातत्यानं उपोषण करत राहिले, आंदोलन करत राहिले. मनोज जरांगेंचं मराठवाड्यातलं जे गाव आहे आंतरवाली सराटी, या आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठीची मोठी सभा भरलेली असताना सरकारनं आंदोलकांवर समर्थकांवर लाठीमार केला आणि यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळलं. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष करत राहिले, त्यांच्यावर टीका करत राहिले आणि मग त्याला उत्तर दिलं ते ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी. मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रानं पाहिला. मराठ्यांना आरक्षण देणं हा एक पेच बनून राहिला सरकारच्या समोर, पण त्याच वेळी ओबीसींच्या आणखी काही जातींचा समावेश आरक्षणामध्ये करण्यात आला आणि त्याच्यानंतर असंतोष उफाळून आला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका भाजपला लोकसभेमध्ये बसला. पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्या पराभूत झाल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये. मराठवाड्यामध्ये याचे मोठे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. पण विधानसभेमध्ये मात्र मनोज जरांगेंनी ऐनवेळी माघार घेतली आणि मग त्याचा हवा तेवढा परिणाम पाहायला मिळाला नाही. पण मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी नेते, ओबीसी मतदार एकवटले. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके हे तर मनोज जरांगेंना खुलं आव्हान देत होते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले आणि ओबीसींची जी मतं आहेत त्याच्या बळावर महायुतीला विधानसभेमध्ये मात्र मोठं यश मिळालं. मराठा आरक्षण आंदोलनाचं काय होणार, मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहेत आणि पुढच्या वर्षी मनोज जरांगे आंदोलनं करून पुन्हा एकदा सरकार समोर नवे डाव खेळणार असं दिसतंय. आता महायुतीचं हे सरकार हे आंदोलन कसं हाताळतं ते पाहावं लागेल. छगन भुजबळ यांनी ओबीसींना एकत्र आणलं, त्यांचं नाव विधानसभेमध्ये खूपच चर्चेत होतं, लोकसभेमध्येही होतं. पण आता महायुतीच्या मंत्रिमंडळामधून
छगन भुजबळ यांना वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुढचं पाऊल कोणतं उचलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2024 मध्ये महाराष्ट्रात घडलेली चौथी महत्वाची घटना, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती म्हणजे मालवणमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण या घटनेमुळे अक्षरशः ढवळून निघालं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण अभिमानानं सांगतो, त्यांचा पुतळा उभारल्यानंतर 3 महिन्यात कोसळतो, ही महाराष्ट्र सरकारसाठी, महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या लोकांसाठीच अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला. त्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. हा पुतळा उभारण्यासाठी नौदलाची मदत घेतली गेली. ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहायला हवा, तो पुतळा कोसळतो म्हणजे काय, हा प्रश्न विरोधकांनी सुद्धा लावून धरला. पण सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर महाराष्ट्र पेटला नाही. विरोधकांनी महाराष्ट्र शांत ठेवला आणि शांतपणे आपला निषेध त्यांनी नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या शिल्पकारांनी बनवला, त्या शिल्पकाराचा तेवढा अनुभव होता का, तयारी होती का, याचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं गेलं ते कॉन्ट्रॅक्ट निभावण्याची त्या कंपनीची जबाबदारी नव्हती का, असे अनेक प्रश्न विचारले गेले. या सगळ्यांना सरकार पाठीशी घालतंय असा आरोप विरोधक सुद्धा करत होते. शेवटी महायुती सरकारने सांगितलं की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, आम्ही माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणाले. आणि आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी आम्ही उभारू असं सरकारने म्हटलेलं आहे. आता महाराष्ट्राची जनता त्याची वाट बघते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही एक प्रतिकात्मक घटना होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आपल्याला विसर पडलाय का, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राला विचारला जातोय. त्याबरोबरच विशाळगडासारख्या किल्ल्यांवर धार्मिक दंगली उसळल्या आणि शिवाजी महाराजांची जी धार्मिक एकीकरणाची परंपरा होती, जातीभेद न मानणारी परंपरा होती, ती परंपरा सुद्धा आपण विसरून गेलोय. ही सुद्धा बाब त्या निमित्तानं समोर आली. विशाळगडामध्ये जो हिंसाचार झाला, धर्माच्या नावाखाली हिंसाचार झाला, निवडणुकीच्या आधी हिंसाचार झाला, ही सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत शरमेची बाब आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नेमका कोणत्या मार्गाने जाणार आहे, हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. महाराष्ट्राच्या टॉप 5 घटनांमधली शेवटची 5वी घटना आहे बदलापूरचं लैंगिक शोषण प्रकरण आणि आरोपीचा झालेला एन्काउंटर. बदलापूरमध्ये शाळेमध्ये 2 लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आणि शाळेमध्ये असलेल्या एका शिपायाने, एका कर्मचाऱ्यानेच हे अत्याचार केले हे समोर आलं. एवढी सगळी गंभीर घटना घडून सुद्धा संस्थाचालक कुठेतरी आरोपीला पाठीशी घालत होते. हे प्रकरण पाहिजे तसं समोर येत नव्हतं. शेवटी पालक चिडले. बदलापूरमध्ये पालकांनी, बदलापूरच्या रहिवाशांनी रेल रोको केला आणि आपला निषेध सरकार समोर नोंदवला. बदलापूरमध्ये ही घटना घडली त्याआधीच कोलकात्यामध्ये बलात्काराचं एक गंभीर प्रकरण समोर आलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिथे सुद्धा ममता बॅनर्जी सरकारने हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आरोपीला जी शिक्षा व्हायला हवी त्याचे खटले नंतर चालले, पण देशभरामध्येच संतापाचं वातावरण होतं. त्यामध्ये भर पडली ती बदलापूरच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे. यामध्ये पोलीस कसे वागले, संस्था चालक कसे वागले, सरकार कसं वागलं, असे प्रश्न विचारले गेले. आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल, लहान मुलींच्या सुरक्षेबद्दल आपण खरंच संवेदनशील आहोत का, हाही प्रश्न पूर्णपणे विचारला गेला. निवडणुका जवळ आलेल्या होत्या. बदलापूरमध्ये पालक खवळलेले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटायला लागले आणि यानंतर महाराष्ट्र सरकारनं आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर केलं आणि आम्ही आरोपीला कडक शिक्षा दिलेली आहे असा संदेश पोचवण्याचा प्रयत्न या सरकारनं केला. एवढं सगळं होऊन सुद्धा संस्था चालक फरार होते, त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. विरोधक पुन्हा पुन्हा विचारत होते की तुम्ही त्यांच्यावर कधी कारवाई करणार आहात. अखेर हा खटला अजूनही सुरू आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आरोपींना कशी शिक्षा मिळते, बेजबाबदार वर्तनाबद्दल काय शिक्षा मिळते हे पाहावं लागेल. पण जर बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणार असाल तर आणखी कितीतरी लैंगिक अत्याचाराची प्रकरणं आहेत. मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही हाच न्याय लावणार का, हा प्रश्न सरकारला पुन्हा एकदा विचारला जातोय. आम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांशी संवाद घडवणारा एक शो केला वन इंडिया मराठीवर. तेव्हा महिला असं म्हणाल्या की आम्हाला तुम्ही हे पैसे देताय ठीक आहे, पण आम्हाला रोजगाराच्या संधी हव्यात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्याही पेक्षा महिलांच्या सुरक्षेबद्दल तुम्ही काय करणार आहात हे आधी आम्हाला सांगा. लाडकी बहीण, महाराष्ट्राची लाडकी बहीण महाराष्ट्राच्या सरकारला हा जो प्रश्न विचारते त्याचं उत्तर पुढच्या वर्षीच्या सगळ्या कारभारामध्ये तरी सरकार दाखवणार आहे का, हा आणखीन एक सवाल आहे. बदलापूरच्या प्रकरणासारखंच आणखीन एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये यावर्षी चांगलंच गाजलं आणि ते म्हणजे पुण्याचं पोर्शे अपघात प्रकरण. ही हिट अँड रनची केस होती. वेदांत अगरवाल या 17 वर्षांच्या मुलानं आपली पोर्शे ही महागडी गाडी अत्यंत बेदरकारपणे चालवली आणि या अपघातामध्ये 2 IT व्यावसायिकांचा जागच्या जागीच मृत्यू ओढवला. या सगळ्याची जबाबदारी वेदांत अगरवालवर अर्थातच येत होती. हे हिट अँड रन प्रकरण अतिशय गंभीर होतं, पण पुण्यामध्ये पहाटेच्या सुमाराला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करायची सोडून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले. एवढंच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार सुनील टिंगरे हे या मुलाच्या बचावासाठी पोलीस स्टेशनला गेले. या मुलाला भूक लागली असेल म्हणून त्याला बर्गर, पिझ्झा देण्यात आला असे सुद्धा आरोप झाले. या सगळ्यावर कडी म्हणजे हिट अँड रन प्रकरणामध्ये कोर्टानं वेदांत अगरवाल या आरोपीला निबंध लिहायची शिक्षा सुनावली. का तर म्हणे आरोपी अल्पवयीन होता, त्याची चूक नव्हती आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ नये. आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा झाल्यानंतर मग मात्र पुणेकर चांगलेच खवळले. पोर्शे प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटले आणि मग हॉस्पिटलचे कर्मचारी, त्याबरोबरच पोलीस कर्मचारी, न्यायसंस्था, लोकप्रतिनिधी हे सगळे जण बड्या बापाच्या एका मुलाला वाचवण्यासाठी कसे एकत्र आले याचा पर्दाफाश मीडियामध्ये झाला आणि मगच वेदांत अगरवालला शिक्षा झाली. पुण्यामध्ये जे हे हिट अँड रन प्रकरण झालं, हे झाल्यानंतर आमच्यासाठी एक वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय असा आहे का, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले. यानंतर महाराष्ट्रात मधल्या आणखी काही हिट अँड रन केसेस समोर आल्या आणि यामध्ये आरोपींना तातडीने शिक्षा झाली पाहिजे अशी जोरदार मागणी होऊ लागली. या सगळ्या प्रकरणामध्ये बदनाम झालेले, गाजलेले आमदार सुनील टिंगरे यांचा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आणि पुणेकरांनी आपला निषेध मतदानाच्या माध्यमातून नोंदवला. पण अजूनही ही हिट अँड रन केस सुरू आहे आणि अशा प्रकारे मोठ्या श्रीमंतांच्या मुलांना वेगळा न्याय तुम्ही देतच राहणार का, असा प्रश्न नागरिक अजूनही विचारतायत. गुडबाय 2024 यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या टॉप 5 घटना आपण पाहिल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेमकी कुठली घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची वाटते? कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. पण आता जाता जाता आपण बघणार आहोत, या वर्षानं 5 मोठ्या घटना तर समोर ठेवलेल्याच आहेत, पण या वर्षी गाजलेले शब्द कोणते? तुम्हाला सगळ्यांना माहितीये, या वर्षी गाजलेला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे लाडकी बहीण. लाडकी बहिणींच्या प्रमाणे लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना जाहीर झाल्या, पण लाडकी बहीण योजनेची जेवढी चर्चा झाली तेवढी महाराष्ट्राच्या निवडणुकीत वर्षभरामध्ये सुद्धा झालेली नसेल. म्हणून आम्ही म्हणतोय या वर्षीचा शब्द आहे लाडकी बहीण. गुडबाय 2024 मध्ये महाराष्ट्रात गाजलेला दुसरा शब्द आपण बघणार आहोत आणि हा शब्द आहे संविधान, राज्यघटना. लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं देशभरामध्येच राज्यघटना बदलणार का यावर चर्चा सुरू होत्या आणि हे नॅरेटिव्ह, विरोधकांचं नॅरेटिव्ह मतदारांपर्यंत पोहोचलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दलित, मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मतं दिली, उद्धव ठाकरेंना मतं दिली. याचं एक कारण राज्यघटना हेही होतं. यावर्षी गाजलेला आणखीन एक शब्द आहे आणि तो म्हणजे मराठा आरक्षण.
मराठा आरक्षण या शब्दाभोवती महाराष्ट्राचं राजकारण, निवडणुकांची समीकरणं सगळं फिरत राहिलं आणि त्याबरोबरच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंचं आंदोलन गावागावामध्ये, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलं, चर्चेत राहिलं. गुड बाय 2024 मध्ये आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये यावर्षी गाजलेल्या व्यक्ती. मराठा आरक्षण आंदोलन जसं गाजलं तसं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ही व्यक्ती लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर नव्हे देशभरामध्येच गाजत राहिली. आंतरवाली सराटीला जाऊन मनोज जरांगे यांची आम्ही मुलाखत घेतली. ही मुलाखत सुद्धा तुम्ही वन इंडिया मराठीवर बघू शकता. यावर्षी गाजलेली आणखीन एक दुसरी व्यक्ती आहे. मनोज जरांगेंच्या पाठोपाठ त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ. छगन भुजबळांनी ओबीसींच्या वतीनं मनोज जरांगे यांना आव्हान दिलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष चांगलाच पेटला. निवडणुकांमध्ये छगन भुजबळ जसे चर्चेत राहिले तसे निवडणुकांच्या नंतर सुद्धा राहिले, कारण मंत्रिमंडळामधून त्यांना वगळण्यात आलं. त्याचा तीव्र निषेध छगन भुजबळांनी व्यक्त केला आणि आपण आपल्या मार्गानं आपलं राजकारण करणार आहोत हा संदेश सुद्धा दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रामध्ये यावर्षी सगळ्यात गाजलेली आणखीन एक व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांना मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सगळी सूत्र सोपवावी लागली आणि देवेंद्र फडणवीस आपलं राजकारण करत राहिले. मग लोकसभेमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर मला मोकळं करा, मला आता निवृत्त व्हायचंय, अशा पद्धतीचा सूर देवेंद्र फडणवीसांनी लावला. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कमबॅक केलं. भाजपला ऐतिहासिक जागा मिळाल्या आणि मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय यावर्षी गाजलेली व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि गाजलेलं वाक्य आहे मी पुन्हा येईल. आणखीन कोणकोणत्या घटना तुम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाच्या वाटतात? गाजलेले आणखीन कोणते शब्द आहेत? आणखीन कोणत्या व्यक्तींना गाजलेल्या व्यक्ती असं म्हणता येईल? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहा. आज आपण महाराष्ट्र पाहिला, यानंतर देश पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना सुद्धा बघणार आहोत. पण तोपर्यंत गुड बाय 2024 असं म्हणूया आणि 2025 मध्ये एक राजकीय स्थैर्याचं, त्याबरोबरच आर्थिक स्थैर्याचं हे वर्ष आपल्याला महाराष्ट्राला लाभेल अशी आशा करूया. महागाई, बेरोजगारी अशी संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आहेतच. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेबसिरीज आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेच, पण यामधून कुठेतरी आशेचा किरण दिसावा, महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 व्हावा अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्र नंबर 1 होतो का हे आपण बघूया. पण आता इथेच थांबणार आहोत. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.